नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे सॅटिन कापडापासून ए लाईन म्हणजे दोन कळीचा पेटीकोट मी शिवणार आहे। हे नेट साडीवर आणि हल्ली आता स्टोन वर्कचे असे साडी निघालेत, त्याच्यावर देखील हे सॅटिन वर्कर खूप छान वाटतं। तेच आज तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने। तर मी हे कापड 2 मीटर घेतलेले आहे आणि ओपन बाजू पुढं करून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, ओपन साइड पुढे करून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थितपणे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण सॅटिन कापड असल्यामुळे ही खूप सरकतं। फोल्ड अगदी व्यवस्थितपणे करून झालेलं आहे आणि वरतून मला 4 इंच असं कंबरपट्टी कापून घेणार आहे मी आणि अर्धा इंच जास्तच कापलेला आहे शिलाई मार्जिनसाठी। हे बघू शकता तुम्ही, 4 इंच आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच अशा पद्धतीने मी 4.5 इंचाचा कंबरपट्टी कापून घेतलेला आहे। नंतर ह्याची पूर्ण उंची आहे 38 इंच, म्हणजे तुमच्या कंबरच्या साईजनुसार तुम्ही परकर शिवू शकता। तर माझी पूर्ण कंबरची फिटिंग आहे 38 इंच आणि ह्याची पूर्ण लांबी आहे 38 इंच। तर मी आता कंबरची फिटिंग घेणार आहे। तर कंबर फिटिंग आहे 9.5 म्हणजे 38चा चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मी मार्क करून घेणार आहे। मार्क करून झाल्यानंतर स्केल घेऊन आपल्याला म्हणजे आपण जिथे मार्क केलोय तिथे आपल्याला असे लाईन करून घ्यायचं आहे, आडवी लाईन मारून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण घेर आला तरी चालेल। जितकं घेर येईल तितकं छान वाटतं आपल्या हे परकर साडीमध्ये। तर मी हे कटिंग करून घेणार आहे। कटिंग अगदी व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे, कारण सॅटिनचं कापड असल्यामुळे सरकण्याची शक्यता असतं। पूर्ण घेर येईल एंडपर्यंत आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। हे बघू शकता। नंतर आपल्याला ही त्रिकोण आकारामध्ये आपण कट केल्यामुळे एक्स्ट्राचं कापड असतं ते आपल्याला कापून घ्यायचं आहे, म्हणजे ओपन बाजू असलेल्या भागाकडे 2 इंचावर मार्क करून तिथून राऊंड शेपमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी परकर आपल्याला व्यवस्थित बसतं आणि राहिलेला कापड आपल्याला कापून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, आपण आता स्टिचिंग करून घेणार आहे। दोन्ही व्यवस्थित आपल्याला कापड धरून स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी घेऊन येणार आहे। तुमचा एक लाईक हे खूप मोटिवेशन देतं नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी। तर एक बाजू स्टिचिंग झालेली आहे आणि दुसरी बाजू आपल्याला 5 इंचावर मार्क करून आतून अर्धा इंच फोल्ड करून असं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, दुसरी बाजूकडे मी असं 5 इंचावर मार्क करून आतून स्टिचिंग करून घेतलेली आहे। हे बघू शकता। नंतर आपल्याला इथून देखील अर्धा इंचावर स्टिच करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे। नंतर आपल्याला सरळ बाजू करून घ्यायचं आहे। हे सॅटिन कापड असं असतं की स्टिच केल्यानंतर देखील दोरी निघण्याची शक्यता असतं, म्हणून आपल्याला सरळ बाजू करून वरतून स्टिच करायचं आहे। ह्याला बॉक्स स्टिच म्हणतात। हे सॅटिन कापडाला अशा पद्धतीने स्टिच करायचं, कारण आपले दोरी निघणार नाही आणि पेटीकोट देखील मजबूत बनतं, म्हणजे परकर देखील आपलं मजबूत बनतं। अशा पद्धतीने दोन्हीकडे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे देखील नेट साडी आणि स्लिम साडी म्हणजे असे टिकल्या वर्कची वगैरे साडी असेल तर नक्की घरच्या घरी हे ट्राय करू शकता। फक्त 2 कळी काढून आपल्याला स्टिच करायचं आहे, दोन्ही बाजू फक्त। अगदी सोप्या पद्धतीने हे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे। नक्की तुम्ही देखील ट्राय करू शकता। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा। नंतर आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायचं आहे। मग अशा आपण हे 4.5 इंचाचा असं कंबरपट्टी कापून घेतलेलं आहे, ते आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे। तर आतून बाजूने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे। आता वरतून अर्धा इंचावर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे दोरी निघणार नाही। तर आतून अशा पद्धतीने कापड ठेवून आपल्याला
अर्धा इंचाचा कापड धरून स्टिच करून घ्यायचं आहे। आतून साईड हे आपण सरळ बाजू करून आपण स्टिच करत आहे। ही सरळ बाजू आहे परकरची, तर आतून कापड ठेवलेली आहे। अशा पद्धतीने स्टिच करून झालेला आहे। त्याच पद्धतीने अर्धा इंचाचा कापड फोल्ड करून वरतून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। ही आपली सरळ बाजू आहे। ही सरळ बाजूवर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने हे बघू शकता, खूप छान फिनिशिंग आलेली आहे। तर मैत्रिणींनो, थोडंसं लाईट गेल्यामुळे थोडंसं व्हिडिओ क्लिअर येत नाही आहे, तर थोडंसं समजून घ्या। तर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं परकर मजबूत बनतं। माझ्याकडे नेट साडी आहे, त्याच कलरचं मी हे परकर शिवत आहे। तुमच्याकडे वेगवेगळे कलरचे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये देखील शिवू शकता। हे बघू शकता, मी डबल स्टिच करून घेत आहे वरतून। नंतर आपल्याला 2 इंचाचा कापड घेऊन असं कंबरपट्टीला नाडी बनवून घ्यायचं आहे। तर मी हे नाडी जोडून घेतलेला आहे। कापड कमी असल्यामुळे सेम त्याच पद्धतीने अर्धा इंचाचा फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, अर्धा इंचावर असं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे। दोरी निघणार नाही अशा पद्धतीने। नंतर आपल्याला खालून देखील स्टिच करून घ्यायचं आहे। खालून अर्धा इंचावर कापड फोल्ड करून घ्यायचं आहे, कारण आपण डबल फोल्ड केलं तर हे रिंकल्स येऊ शकतं आणि फ्रिल्स केलं तर हे सॅटिन परकरला व्यवस्थित वाटत नाही आहे। म्हणून मी अर्धा इंचाचा कापड मी आधी स्टिच करून घेत आहे। डबल स्टिच केल्यामुळे रिंकल्स येऊ शकतं, म्हणून मी अर्धा इंचाचा कापड आधी स्टिच करून नंतर हे फोल्ड करणार आहे। हे बघू शकता तुम्ही, रिंकल्स येतं मला हे 1-2 ठिकाणी येतं, कारण हे सॅटिन कापड त्रिकोण आकारामध्ये आपण कट केल्यामुळे थोडंसं कमी जास्त साईज झाल्यामुळे रिंकल्स येऊ शकतं। तर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला अर्धा इंचावर स्टिच करून घ्यायचं आहे। नंतर डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग देखील खूप छान वाटतं। हे बघू शकता, नंतर मी डबल स्टिच करून घेणार आहे त्याच्यावरून। अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 4 वेळा आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। खूप छान फिनिशिंग वाटतं, हे बघू शकता। तर हे परकर आपलं बनवून रेडी झालेलं आहे। खूप छान फिनिशिंग आलेली आहे आणि आता नाडी देखील ओवून घेणार आहे। हे बघू शकता, फिनिशिंग खूप छान झालेली आहे। नाडी देखील ओवून झालेला आहे आणि खूप छान बनलेला आहे हे पेटीकोट। नक्की तुम्ही देखील ट्राय करू शकता। भेटू नव्या व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय।